हाय फ्रेंड्स, मी वर्षास रेसिपीमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत। तर आज आपण मस्त एकदम वेगळ्याच पद्धतीने फिश कढी आणि फिश फ्राय पाहणार आहोत। हे भाजी तुम्हाला इतली आवडीनं मच्छीची ज्या पद्धतीने मी बनवली आहे तुम्ही पण बनवायला लागसान। तर एक मच्छी घेतली मी आणि हिला असं कट करून घेतलं। आता कट केलेली मच्छी हिला आपण असं साईडला ठेवूया। आता आपण वाटण तयार करूया। अद्रक लसूण खोबरं घेतलं कट करून आणि एक मोठा कांदा घेतला कट करून। गॅसवरती कढई ठेवली, त्यामध्ये कांदा टाकला आणि थोडंसं तेल टाकलं, म्हणजे कांद्याचा जो कच्चापणा आहे तो कम होत नाही, तोपर्यंत कंटिन्यू असं चम्मचनी हलवत राहू। आता गोड खाऊ खाऊ माझा बी तोंड एकदम हे होऊन गेला आहे। गणपती बाप्पा होते त्यासाठी काही मटण मच्छी आणू नाही शकले, तर मी लगेच गेले आणि मच्छी घेऊन आले। आता कांदा मस्त असा खरपूस थोडासा भाजला गेला, कलर बदलला की यामध्ये खोबरं टाकायचं। खोबरं पण मस्त व्यवस्थित असं खरपूस भाजून घेऊया। आता मिक्सरचं भांडं घेतलं आणि त्यामध्ये आपल्याला हे सर्व वाटण टाकून द्यायचं आहे। आता हे सर्व वाटण दिलं टाकून आता मिक्सरचं भांड्याचं झाकण लावून मिक्सरमध्ये हे आपल्याला फिरून घ्यायचं आहे। आता हे फिरून घेतलं, जी अशी पेस्ट करून घेतली। गॅसवरती कढई ठेवली, त्यामध्ये तेल घालूया। जेवढी आपल्याला भाजी बनवायचं आहे त्याचं हिशोबाने घ्यायचं, जास्त पण नाही आणि कमी पण नाही। आता जी वाटण आहे तेल गरम झालं की यामध्ये टाकून द्यायचं। ते मिक्सरच्या भांड्याला लागलेलं काढून घेते आणि हे चम्मचनी व्यवस्थित असं फिरवत राहायचं। आता जोपर्यंत याचा वाटणचा कच्चापणा कम होत नाही तोपर्यंत फिरून द्यायचं। जे वाटण आहे ते छान शिजलं की भाजी पण छान होते। आता थोडंसं हे फिरून घेऊ आणि नंतर यामध्ये आपल्याला मसाले ॲड करायचे आहेत। आता यामध्ये 1 नाही तर 2 चम्मच लाल तिखट टाकायचं। आम्ही जास्त खात नाही तिखट, तर मी 1च चम्मच टाकलं। गरम मसाला, धना पावडर 2 चम्मच घेतली मी। थोडी हळद। आता हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं, सर्व मसाले। तुम्ही जास्त तिखट खात असाल तर थोडंसं तिखट जास्त घ्यायचं। आमच्या घरात खात नाही मग तिखट भाजी बनली की। आता हे चम्मचनी कंटिन्यू असं हलवत राहू। आता हे बघा याचा हलकासा कलर बदलला आहे। गॅस कम करून घ्यायची। आता थोड्या वेळानंतर याला बघा कसं तेल सुटायला लागलं आणि वाटणचा कलर पण बदलला। आता यामध्ये चवीपुरतं मीठ घालते। आता हे परत फिरून घेते, आणखी थोडा वेळ फिरून घेते। कमी गॅसवर नाही तर तुम्ही कमी गॅस करून झाकण ठेवून शाने वाटण शिजू देऊ शकता। आता हे बघा छान असं तेल सुटायला लागलं आणि कलर पण बदलला आहे वाटणचा। आता हे जे वाटण आहे हे छान शिजलं आहे। आता आपण यामध्ये पाणी घालूया। आता यामध्ये 1.5 ग्लास पाणी घातलं मी। आता चम्मचनी जे वाटण आहे ते असं हलवून घ्यायचं, जे मसाला वगैरे राहते ज्या गाठा नाही राहिल्या पाहिजे। आता यामध्ये बारीक चिरून थोडासा कोथिंबीर टाकते। थोडा वेळ मसाला हा आपल्याला असं शिजून घ्यायचा। आता हे दुसऱ्या शेगडीवर ठेवलं मी वाटण शिजवायसाठी। आता मच्छी घेतली फिश आणि त्याच्यावरती थोडीशी हळद, थोडंसं लाल तिखट आणि चवीपुरतं मीठ टाकते आणि हे व्यवस्थित मिक्स करते। आता हे मसाले फिशला लावून घेतले। आता गॅसवरती तवा ठेवूया, त्याच्यावरती 1 नाही तर 1.5 पई तेल घालूया। तेल मस्त असं गरम झालं की याच्यावरती आपल्याला जे फिशचे पीस आहेत ते टाकायचे आहेत। पूर्ण टाकून घेते, साईडला टाकून घेऊ, नंतर मंदामंदी टाकू। तुम्ही माझ्या चॅनलला अजून सबस्क्राइब केलं नसेल तर प्लीज करा। बेल आयकॉनला हे प्रेस करा, जेव्हा भी मी व्हिडिओ अपलोड करेल तुम्हाला नोटिफिकेशन येत जाईल। आता थोड्या टायमानंतर आपल्याला हे पलटून घ्यायचे आहेत।
साधा तवा घेतला की त्याच्यावरती तेल टाकल्यावर मस्त गरम होऊ द्यायचं, म्हणजे फिश चिटकत नाही. आता हा नॉनस्टिक आहे, त्याच्यावरती चिटकतच नाही. आता हे सर्व असेच जे पीस आहेत हे पलटून घेते. आता हे पीस पण छान असे फ्राय करून घेतले आणि जे वाटण आहे ते पण चांगला छान असा गदगाला, जास्त पाणी नाही घेतलं तर आपण तर जास्त वेळ बी ते शिजू द्यायचं नाही आहे. कढई खाली उतरून घेते आणि पीस पण छान असे तळले गेले. आता ही कढई खाली उतरून घेतली, यामध्ये आपल्याला हे पीस टाकायच्यात. छान अशी भाजी जी आहे अशी पीस ज्यात खायच्या वेळेस असे फिके फिके नाही लागत, अशी या पद्धतीने केली की पीस जे आहे ते मस्त असे खरपूस लागतात, खायला टेस्टी लागतात. आता यातले काही पीस टाकून देते आणि काही राहू देते. मस्त पटकनी ही फिश कढी बनून जाते. नक्की या पद्धतीने बनवा. जास्त मसाले बचर वापरले पण नाही आहे. तुम्हाला वाटलं जास्त बनवायची असली की मसाले जास्त घ्यायचे. आता एवढी भाजी 3-4 लोक आरामशीर खातील एवढी भाजी बनली आहे. काही पीस पण मीनं तळून घेतले आहे जे अजून पण तव्यावरती आहे. हे बघा मस्त 1 नाही 2 भाकरी खासाने अशी हे बनून जाते. हे बघा एवढे उरले आहेत. आता हे प्लेटमध्ये काढून घेतले आणि थोडासा कांदा गिंदा घेते आणि तुम्ही पण या पद्धतीने ही फिश कढी बनवा, तुम्हाला पण आवडेल. आता हे जे तळलेले पीस आहेत हे तळून दाखवते तुम्हाला. हे बघा एकदम छान असे तळले गेले. तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, कमेंट करायला विसरू नका. या पद्धतीने ही फिश कढी बनवा.